सुस्वागतम सुस्वागतम. आराध्य दैवत श्री गणेश, ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव विठ्ठल रखमाई चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून प्रहर क्रमांक 5 सविनय सादर करीत आहे दिव्य सोहळा. संत मुक्ताबाई संत ज्ञानोबांच्या पाठीवर भाकरी भाजते सादर करीत आहे प्रहर क्रमांक 5. निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मांडणी खायची इच्छा केली आणि मी त्यांची ती देखील इच्छा पूर्ण करू शकत नाही. काय झालं? विसोबा काकाने मला फुटकं खापर देखील मिळू दिलं नाही. अकलून लावलं. भिकाऱ्यांना मांडण्याचे कसले डोळे म्हणून अपमान केला. इतकंच ना? तू तयारी कर, आपण तुला अरे पण कसं मांड भाजायचं कसं? तू तयारी तर कर. शास्त्री बुवा, अहो मी संन्याशाची पोरे पण डोहाळे मांडे खाण्याचे. त्या मुक्तेला एक खापर मिळून दिलं नाही. बघतोच ना कशी मांडे भासते ते. म्हणताय ते योग्य हो, पण एक गोष्ट तुमच्या कानावर आली का? काय ते रेडिओची वेळ लावली अफवा हो निव्वळ अफवा. पण काही म्हणा शास्त्री बुवा, ह्या पोरांना आळंदी बाहेर हाकलून दिले पाहिजे. बरोबर आहे, कारण मी ऐकण्यातली नव्हे. अहो गलेवराला स्पर्शू नये असे शास्त्र सांगते. बरोबर? आपण भडागडी देण्याआधी ते उचलूनच घराबाहेर काढावे लागले. तेव्हा आत्ता हात वितळले तरी चालते. पण त्या पोराला आळंदी बाहेर काढून यावले पाहिजे. चला काय करतायत ते बघूया. अंगाल घेऊ आणि मग पुढे वागून असे म्हणतात. चला मांडे फारच छान झाले. याचं सगळं श्रेय ज्ञानदादाला. इतका सुंदर तवा मिळाला म्हणूनच ते रुचकर झालंय. यशोदा, काय बघतो मी? ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्ता मांडे बसतीये. आश्चर्यच आहे. शास्त्री बुवा, चमत्कारच आहे हा. लोक म्हणतात त्याप्रमाणे ही मुलं खरोखरी अवतारी आहेत. यशोदा, यशोदा मी त्यांची आधी नाही दादा, आणखी एक घे. सगळं खरंच नको. नाही घे. काकाला खेचा सर करता खेचला. क्षमा असावी ज्ञानमाऊली. चूक झाली तुम्हाला ओळखण्या. चुकलो मी. क्षमा क्षमा असावी. विसोबा काका, दृष्टी नितळ केली की सार सात्विक दिसतं. तुमचा दृष्टीभ्रम गेला यातच सारं काही आहे. इतकी वर्ष विश्वास केला मी तुमचा. खूप
वाईट वागलो तुमच्या सर्वांशी. क्षमा कर. विसोबा काका, प्रत्येकाला बुद्धी देणारा तो ईश्वर आहे. इतकी वर्ष आयुष्य तुम्ही खेचरासारखं ओढत होता. आज तुमच्यातला परमेश्वर जागा झाला. आजच्या या तुमच्या पुनर्जन्माचं नाव विसोबा खेचर ठेवलं. माऊली, Thank you.